आपल्याकडे जे घरी बनवलेले पदार्थ होते ना, ते टिकवण्यासाठी म्हणून त्याच्यात सॉल्ट फक्त लोणच्यांमध्ये असायचं, पण बाकी गोष्टी संपून जायच्या ना, मग त्या पुन्हा बनवल्या जायच्या, ताज्या बनवल्या जायच्या, त्यामुळे त्याच्यात कधीच सॉल्ट नसायचं. शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होण्यासाठी सॉल्ट हा एक महत्वाचा फॅक्टर. सो तुम्ही जर प्रोसेस्ड खात असाल तर तुम्ही सॉल्ट खाताय, तुम्ही सॉल्ट खात असाल तर वॉटर रिटेन्शन होणार आहे, वेट गेन होणार. आपल्याकडे बऱ्याच जणांची अशी पद्धत आहे की ते व्यायाम म्हणून सकाळचा 1 तास विशेष काढून ठेवतात, तेव्हा व्यायाम करतात आणि त्याच्यानंतर उरलेले 23 तास ते बैठे काम करतात. सो शरीराला एक स्पाइक मिळतो इन्क्रीज रेटचा, पण त्याच्यानंतर तो एसी मध्ये बसून जर राहिला तर त्या व्यायामाचा शून्य फायदा होतो. नमस्कार, अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण ओबेसिटी बद्दल बोलतोय. हो, तोच विषय जो तुमच्या आमच्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर नीरज रायते सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि पहिलाच अगदी सगळ्यात महत्वाचा प्रश्न की वजन वाढताना पटकन वाढतं, कमी होताना मात्र हळूहळू किंवा सो कॉल्ड कितीही आपण प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही. बेसिकली याच्या मागची कारण काय, आपण कुठे चुकतोय का? मला असं वाटतं की आपल्याला समजलेलंच नाहीये की वजन कमी कसं होतं. मोस्ट ऑफ द टाइम्स मी जे पेशंट्स बघतो किंवा आपण ज्या लोकांची चर्चा करतो, ह्या सगळ्यांची वेट लॉसची मेथड ही माझा मित्र किंवा मैत्रीण काय करते ह्याच्याशी निगडीत असते, ती सायंटिफिक नसते. सो मी बघितलेलं आहे की द कॉमनेस्ट कॉन्व्हर्सेशन्स विच हॅपन सोशली दे आर त्याच्यात एक वजनाशी निगडीत असतं किंवा आजूबाजूला जो काही हॉट सोशल टॉपिक असेल त्याच्याशी निगडीत असतं किंवा हॉलिवूड बॉलिवूडशी निगडीत असतं. त्यामुळे मी बघितलेलं आहे की बरेच लोक जे वजन कमी करण्यासाठी करत असतात ते असंच कोणीतरी सांगितलेलं म्हणून करत असतात. त्यामुळे जर खरंच मला माझं वजन कमी करायचं असेल तर आपल्याला माझं वजन कमी करण्यासाठी माझ्या बॉडीच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा माझ्या बॉडीला कुठली वेट लॉसची मेथड योग्य ठरेल किंवा आज माझा बेसल बॉडीचा स्टेटस काय आहे हे जोपर्यंत म्हणजे अनलेस वी नो की मी काय आहे. जसं आपल्याला शॉपिंग करायचं असेल तर माझा शर्ट साईज माहित पाहिजे किंवा ड्रेस साईज माहित पाहिजे, तसंच मला जर वेट लॉस करायचं असेल तर मला कुठली मेथड अप्रोप्रिएट होणार आहे हे समजायला पाहिजे. आणि बऱ्याचदा आम्हालाही ऍज अ ट्रीटिंग डॉक्टर्स ती समजत नाही. सो वी हॅव टू डू परम्युटेशन इन कॉम्बिनेशन फॉर अवर पेशंट्स टू अंडरस्टँड अँड टेल देम अरे हा दिस वर्क्स फॉर यू, नाउ लेट्स अडेअर टू दिस. कारण असा कुठलाच रेडीमेड फॉर्म्युला नाहीये जो सांगू शकेल की तू हे असं असं कर आणि तुझं वजन कमी. आहेत काही जनरल रूल्स आहेत, पण तरी इट व्हेरीज फ्रॉम एव्हरी इंडिव्हिज्युअल. So we have to understand ki what is the strong trigger for that individual for weight loss as well as for weight gain. पण का बरं, म्हणजे वेट लॉस करायला फार जास्त श्रम करावे लागतात, त्या मनाने वेट गेन चटकन होतो असं एक ओव्हरऑल आपल्याकडे बघायला मिळतं. याच्या मागे काय आपण असं खूप सुखासीन झालोय हेच? मला असं वाटतं की लोकांच्या अपेक्षा फार सगळ्याच इन्स्टंट आहेत आजकाल. वेट गेन सुद्धा काही असा 4 दिवसात झालेला नसतो, पण तो जेव्हा खरंच आपल्याला नजरेत येतो तेव्हा आपण त्याला गेन म्हणायला लागतो. म्हणजे परवाचं माझं ओपीडीतलं कॉन्व्हर्सेशन आहे जिथे मला पेशंट विचारत होते की का डॉक्टर आम्ही कशाला टेस्ट करायचं, आम्हाला काहीच त्रास होत नाहीये. बट द फॅक्ट ऑफ द मॅटर इज आपण टेस्ट केल्या नाहीयेत म्हणून आपल्याला काही त्रास होत नाही. माझ्या मित्राचा मला परवा फोन आला, त्याच्या 17व्या वर्षीच्या आईच्या, जेव्हा त्यांनी सांगितले आम्हाला डॉक्टरने एन्जिओग्राफी करायला सांगितली, तुम्ही कशाला करू, तिला काहीच त्रास होत नाही. मी म्हटलं अरे पण ती 70 वर्षाची आहे आणि आजपर्यंत तू कधीच तिच्या काही तपासण्या केलेल्या नाहीये, ती डायबेटिक आहे, तर तू एन्जिओग्राफी करणं हे सायंटिफिकली योग्य आहे तिच्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी मला तिला 3 ब्लॉक्स आहेत. सो बऱ्याचदा आपल्याला आपण निरोगी आहोत हे वाटण्याची आपली कल्पना असते आणि आजच्या काळामध्ये आपण एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो, तर आपल्या कल्पना ह्या शास्त्रीय दृष्ट्या आपण प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे माझे जिजाजी जेव्हा 42K पळणार होते तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही पळायला काहीच हरकत नाही, पण पळायच्या आधी तुमचा हार्ट सुदृढ आहे हे कन्फर्म करा प्रॉपर कार्डियाक एन्जिओ करून, आणि मग तुम्ही काही करा, देन इट इज फाईन. त्यामुळे वजन वाढत नाही एका दिवसात. आपल्याला वाटायला लागतं की अरे आपलं वजन वाढलेलं आहे. वजन हे नेहमीच हळूच वाढत असतं, त्यामुळे वजनही कमी हळूच होत असतं. फक्त ते लक्षात यायला आपल्याला उशीर वाटतो किंवा कोणीतरी म्हणतं आपल्याला. हा असं असतं, कारण मग तो इन्फ्लेक्शन पॉइंट असतो, तो पण हळूहळू वजन वाढत असतं आणि कोण अरे खूपच वजन वाढ. सी
मी म्हटलं तसं सोशल कॉन्व्हर्सेशन मध्ये वजन हा एक फार महत्वाचा कॉन्व्हर्सेशन आहे. त्यामुळे कमी किंवा जास्त आपल्याला हे असा अनुभव असेल की बऱ्याचदा खूप दिवसांनी भेटणारी व्यक्ती म्हणते अरे खूप बारीक झालाय, ऍक्च्युली आपलं वजन तेवढंच असतं. किंवा खूप दिवसांनी भेटणारी व्यक्ती असे म्हणते काय जाड झालंय, तेव्हाही वजन तेवढंच असतं. सो हे परसेप्शन्स असतात. मला असं वाटतं की वजन ही एक गोष्ट अशी जी आपण नियमितपणे मॉनिटर करायला पाहिजे. घरी एक वजन काटा ठेवा. अगदी जरूर. माझ्याकडे येणाऱ्या कन्सल्टेशनच्या पेशंटना जर मी विचारलं की का हो तुम्ही शेवटचं वजन कधी बघितलं होतं, तर ते विचार करायला लागतं. वजन काय ऍक्च्युली खूप जास्त होतं त्यामुळे नाही हो बघायचं सोडून दिलं, असे खूप असतात. मग म्हटलं तेव्हा जेव्हा बघितलं होतं तेव्हा किती होतं, नाही तेव्हा असेल 100. म्हटलं चला बरं आता किती असेल असं वाटतंय तुम्हाला, असं होतं. मग बघितलं की एकदम 110 झालं. अरे 10 किलो वाढले. पण म्हणजे मधल्या कालावधीत आपण बघितलेलंच नाही असं खूप होतं. कदाचित असंही असेल की आता आपण पॉडकास्ट मध्ये लोकांना विचारलं की तुमचं वजन किती आहे, मला कल्पना आहे की लोक कॉन्शियस आहेत, पण ते कॉन्शियस केजीस बद्दल नाहीये, शेप बद्दल आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या एका शरीराच्या पर्टिक्युलर भागातली चरबी जास्त वाढलेली. पुरुषांच्या बाबतीत तर अगदी पोटा म्हणजे आलेले सर एक गोळी दे ना, किंवा मित्र सुद्धा अरे एक गोळी दे ना, इथलं थोडं कमी कर बाबा, असं फार असतं. त्यामुळे केजीस फार थोडे जण मॉनिटर करतात. स्त्रियांच्या बाबतीत पण बऱ्याचदा कसं होतं की आता बऱ्यापैकी शहरांमध्ये स्त्रिया पॅन्ट्स घालायला लागल्यात, त्यामुळे वेस्ट साईज माहीत असतो. नाहीतर पूर्वी कॉमनेस्ट वेअरिंग जे अटायर होतं आपलं, ती साडी किंवा पंजाबी ड्रेस असायचा जो नाडीनं बांधला जायचा. त्यामुळे वेस्ट वाढलेली कळायचीच नाही किंवा लक्षात येण्या इतका तो फरक जाणवायची वेळच यायची. त्यामुळे तुमचं म्हणणं अगदी खरं की घरात वेइंग स्केल घ्यायला काहीच हरकत नाही, ज्याने ऑब्जेक्टिव्हली आपण मॉनिटर करू शकतो किंवा ऑब्जेक्टिव्हली आपल्याला कळेल. इंटरेस्टिंगली माझ्या दृष्टीनं अतिशय आवडीचा विषय असल्यामुळे बऱ्याच यातल्या गोष्टी मी स्वतः माझ्या बाबतीत केलेल्या आहेत. म्हणजे आजही मी रोज उठल्यानंतर माझ्या बेडच्या शेजारी वेइंग स्केल आहे, तिथं माझं वजन बघतो आणि मला लक्षात येतं की काय चेंजेस आहेत, की काय घडतं आणि त्याने आपलं वजन कमी जास्त होतं. आपल्यालाच मग ते एक अवेअरनेस यायला लागतं. अरे हे खाल्लं, काल फिरायला नव्हतं, आज लगेच दिसतं इथे. तो अवेअरनेस फार महत्वाचा आहे. पण आता तुम्ही म्हणजे आता जे बोललात की वेइंग मशीन वरती उभं राहून बघायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये पण काही अशा म्हणजे मिसकन्सेप्शन म्हणा किंवा काही असं हे आहे की आपलं वजन आपणच बघितलं तर ते व्हेरी होतं, तसं काय समोरच्यांनी दुसऱ्या कोणीतरी बघायला पाहिजे. वजनाचं डायरेनल व्हेरिएशन पण असतं बरं. म्हणजे तुम्ही सकाळी बघितलेलं तुमचं वजन, दुपारी बघितलेलं तुमचं वजन आणि रात्री बघितलेलं तुमचं वजन सेम नसतं. त्यामुळे वजन बघायचं असेल तर त्याची वेळ सुद्धा फिक्स पाहिजे, त्याचा काटा सुद्धा फिक्स पाहिजे. म्हणजे असंही होतं की माझ्याकडे पेशंट एक आला आणि वाद बोलायला, अहो डॉक्टर 1 आठवड्यापूर्वी माझं वजन 62 किलो होतं, तुम्ही काय केलं ऑपरेशन मध्ये, माझं वजन आता एकदम 66 किलो झालंय. मी फक्त एकच प्रश्न विचारला, कुठे बघितलंय वजन? तुमच्याच हॉस्पिटलमध्ये बघितलंय. म्हटलं मान्य आहे, माझ्याच हॉस्पिटलमध्ये 4 काटे आहेत. कुठल्या काट्यावर बघितलं? नाही आम्ही ऍडमिट असताना बघितलं होतं. म्हटलं आता नाही, आता ओपीडीत बघितलंय. म्हणजे एकच काम करूया, जिथे बघितलं होतं तिथे जाऊन परत बघून या, सेम होतं वजन. कारण आपल्याकडे स्टँडर्डायझेशन ऑफ द वेइंग स्केल्स व्हेरी, त्यामुळे काटा सेम असणं हे फार गरजेचं आहे, वेळ सेम असणं हे फार गरजेचं आहे. तर आपल्याला एका ठराविक मेट्रिक्सने आपण बदल केलं तर आपल्याला म्हणता येईल कमी जास्त असं व्हेरिएशन जास्त. पण मग ओबेसिटी मध्ये जेनेटिक्स आणि लाईफस्टाईल ह्याचा कसं, दोघांचाही 100% रोल आहे मी म्हणेन. म्हणजे जेनेटिक्स तर महत्वाचे आहेतच. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या घरात जेनेटिकली जर ओबेसिटीची टेंडन्सी असेल तर उलट आपण जास्त व्हल्नरेबल आहोत. म्हणून ज्यांच्या घरामध्ये वजन जास्त असणारे व्यक्ती आहेत त्यांनी तर जास्त काळजी घ्यायला पाहिजे, त्यातल्या त्या घरच्या तरुणांनी तर नक्कीच जास्त काळजी घ्यायला पाहिजे. पण लाईफस्टाईल ही त्यात महत्वाची आहे. म्हणजे असं आहे का की माझ्या घरामध्ये कोणी जाड नाही म्हणून आमच्या घरात कोणी जाड होणार नाही, तर हे बिलकुलच खरं नाहीये. कारण आपण आता बघतो की आजची जी पिढी आहे तसे आपल्या पिढीतले फार जाड नसणारे मंडळी असून सुद्धा आजच्या पिढीत बऱ्यापैकी जाडी बऱ्यापैकी लवकर यायला लागलेली आहे. आणि ही वजन वाढणारी जी गोष्ट आहे ती सबक्युटेनियस फॅट आहे. म्हणजे वजन वाढायचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात की आपल्या शरीरात फॅट कुठे डिपॉझिट होतं त्याच्यावरून आपण ते म्हणतो. सो सबक्युटेनियस फॅट हे 9 out of 10 टाइम्स करप्ट डाएटनी येतं. सबक्युटेनियस म्हणजे काय? हा, सबक्युटेनियस म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्रॉडली आपण सबक्युटेनियस फॅट आणि विसरल फॅट असे 2 फॅटचे प्रकार असतात
क्यूट म्हणजे क्युटॅनियस म्हणजे स्किन, त्वचा. त्वचेच्या खालचं जे फॅट असतं त्याला आपण सबक्युटॅनियस फॅट म्हणतो. आणि विसरल फॅट म्हणजे आपल्या जे पोटाच्या आतल्या भागाला, आतल्या अवयवांच्या भोवती जे असतं त्याला विसरल फॅट म्हणतात. तो सगळे जे मेटाबॉलिक आजार होतात म्हणजे डायबिटीस आहे, पीसीओडी आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे, फॅटी लिव्हर आहे, हे सगळे आजार हे विसरल फॅटमुळे होतात. आणि सगळे जे फॅट डिपॉझिशन बिलो द स्किन असतं हे 9 आउट ऑफ 10 करप्ट किंवा हायली प्रोसेस्ड फूडमुळे असतं. तो जेव्हा आम्ही डाएट रिकॉल घेतो पेशंट्सचा किंवा जेव्हा आम्ही त्यांचं बॉडी कॉम्पोजिशन बघतो तेव्हा आम्ही बॉडी कॉम्पोजिशन बघितलं आम्हाला पटकन लक्षात येतं की गाडी कुठे गणलेली आहे. लाईफस्टाईल मध्ये गणलेली आहे का मेटाबॉलिझम मध्ये गणलेली का जेनेटिक्सचाच काही प्रॉब्लेम. त्यामुळे आता आपण खरं केजीचा विचार केला पण आयडियली आम्ही पेशंट्सना हे स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की फक्त केजीस बघू नका तर तुमचं बॉडी कॉम्पोजिशन व्यवस्थित बघा. कारण तुमचं बॉडी कॉम्पोजिशन डिसाइड करणार आहे की तुमचं फ्युचर वेटचं जर्नी कसं असेल. बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे थोडक्यात तुमचं काय म्हणायचं, आता बॉडी कॉम्पोजिशन हा सगळ्या जिम मध्ये होतं. म्हणजे तसे तर बॉडी कॉम्पोजिशनचे स्केल्स पण आपल्याला मिळतात. त्याच्यात ते काय सांगतात तर तुमचं जे आपल्या ह्युमन बॉडी जे आहे त्याच्या कॉम्पोनंट्स मध्ये पाणी हा एक महत्वाचा, वॉटर कंटेंट हा एक महत्वाचा भाग असतो, फॅट हा असतो, मसल मास हा एक असतो आणि बोन मास हा एक असतो. मग फॅट मध्ये मी म्हटलं तसं सबक्युटॅनियस फॅट आणि विसरल. सो बॉडी कॉम्पोजिशन मधले हे 4 कॉम्पोनंट्स आपल्याला समजणं फार गरजेचं आहे की मसल मास किती आहे, फॅट मास किती आहे, वॉटर कंटेंट किती आहे आणि बोन मास किती आहे. बोन मास फारसं चेंज होत नाही. जो काही चेंज होत असतो तो या फॅट मास, मसल मास आणि वॉटर मास मध्ये होत असतो. बरेच जण वेट लॉस करायला लागल्यावर ना पहिले 5-8 किलो त्यांचे पटकन कमी होतात अँड देन दे गेट व्हेरी हॅपी आणि लगेच प्लॅटू येतो. ते पहिले 5-8 किलो असतात ना हे वॉटर लॉस असतं आणि ऍक्च्युअल गेम स्टार्ट्स आफ्टर दॅट. पण आपल्याला ते लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं अरे माझं 8 किलो वजन कमी झालं. पण जसं जसं वजन वाढत जातं तशी बॉडीची वॉटर रिटेन करायची टेंडन्सी वाढत जाते. त्यामुळे जितकं जास्त वजन तितका वेट लॉस जास्त होणार. साधं तुम्ही डिहायड्रेट केलं स्वतःला तरी तुमचं वजन पटकन कमी होतं पण ते खरं वेट लॉस नसतो. खरा वेट लॉस हा फॅट लॉस जेव्हा होतो तेव्हाच होतो. थोडं ज्यांना जे आता थोडस जाडीकडे जायला लागलेत, खूप कॉन्शियस आहेत, त्यांनी जर ठरवलं की मला आता वेट लॉस करायला पाहिजे लगेचच फार म्हणजे एक्स्ट्रीम हे होण्यापेक्षा, तर जे तुम्ही आता म्हणालात म्हणजे त्याचा रिव्हर्स पण हे आहे की जे फार जाड नाहीये त्यांचा वेट लॉस तेवढा संथयाने होणार. करेक्ट, अगदी बरोबर. म्हणजे पण तो होत राहतो की म्हणजे असं किती याच्यापर्यंत एक आयडियल हे जे आहे. हा, सो ऍक्च्युली ना मला असं वाटतं की वेट लॉस जर्नीमध्ये जसं आपण आपलं ब्लड प्रेशर कधीतरी आयुष्यात एकदा हेल्थ चेक मध्ये चेक करतो तसं आयडियल वेट माझ्यासाठी काय आहे हे प्रत्येकाला माहित पाहिजे. आणि त्याचा फॉर्म्युला सिम्पल आहे. हाईट इन सेंटीमीटर्स -100. सो माझी हाईट 174 सेंटीमीटर आहे वजा 100 म्हणजे 74 किलो हे माझं आयडियल वजन. सो प्रत्येकाने या गणिताने जरी कॅल्क्युलेट केलं तरी त्याचं आयडियल वजन त्याला कळतं. आता फ्रँकली आयडियल कोणीच नसतं त्यामुळे त्या आकड्याशी आपलं मन गुंतवायची गरज नाही. आपण त्यातले 5-10 किलो एक्स्ट्रा प्रत्येकाला देऊया. 18% जीएसटी पकडा त्या 74 वर. त्या हिशोबाने 74चा माणूस 84 जरी असला तरी नुकसान नाही. परत या 74-84 मध्ये महत्वाचं बघण्याचं काय की या 74-84 मध्ये फॅट पर्सेंटेज किती आहे आणि मसल मास पर्सेंटेज किती. म्हणजे मी गेले कित्येक वर्ष वेट लॉस करतो आहे पण माझं वजन केजीज मध्ये 78 किलो वरून चेंज झालेलं नाहीये. व्हॉट हॅज ऍक्च्युअली चेंज इज माय वेस्ट सर्कमफरन्स. सो माझा फॅट मास कमी झाला आणि माझा मसल मास वाढला. त्यामुळे केजीस मध्ये माझं वजन चेंज नाही होणार आणि त्यामुळे मी माझ्या केजीस कडे बघून उपयोगाचं नाही. तर मी बघायला काय पाहिजे की माझी वेस्ट चेंज झाली का किंवा माझं फॅट मास चेंज झाले का आणि माझं मसल मास वाढलं. ओबेसिटी किंवा जे जंक फूड आपण जे म्हणतो की ते खाल्ल्यामुळे ओबेसिटी वाढते असं एक जनरल समज म्हणूया किंवा बऱ्याच जणांचं मत आहे. आपल्याला हवं ते नाही करून घ्यायचं. तर मग त्याच्यामध्ये असे काही हेल्दी
हे आहेत का नाही, फंडामेंटली आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे आय फॉलो दिस लाईन ऑल माय लाईफ अँड दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल लाईन. एनिथिंग इन एक्सेस इज हार्मफुल टू लाईफ. साधं उदाहरण देतो. मला असे बरेच महाभाग माहिती आहेत की जे म्हणतात आम्ही हेल्दी डाएट फॉलो करतो. मला मी गालातल्या गाला हसतो म्हणजे काय करतात, आम्ही खूप फ्रुट्स खातो. पण मंडळी, अहो फ्रुट्स म्हणजे फ्रुक्टोज आहे. ते तुम्ही एका प्रमाणाबाहेर खाल्लं तर ती ग्लुकोज आहे, त्याच्या फॅटमध्ये कन्व्हर्ट होणारच आहे जर ते एक्सेस आलं तर. त्यामुळे आपण काय खातोय याच्याबद्दल दुसरा एक शब्द मला फार आवडतो, तो म्हणजे माइंडफुल इटिंग. चला आपण एक एक्सरसाइज करूया, ऍक्टिव्हिटी करूया. माझा तुम्हाला दोघींना प्रश्न आहे की मला तुम्ही काल दिवसभरात काय काय खाल्लं ते सांगा. हा, देअर यू आर. सकाळी काय काकडीची कोशिंबीर, भाजी पोळी. सी, सो व्हेन आय से माइंडफुल इटिंग, माझ्या ताटात आज काय आलेलं आहे हे बऱ्याचदा मी बघतच नाहीये. मी फक्त ते ग्रहण करतोय आणि त्याच्यामुळे मी काय खातो याच्याकडे माझं लक्षच नाहीये. मी सगळ्या हा पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांना सांगेन की समोर आला ना ताट की पहिले विचार करा की यातलं प्रोटीन काय आहे. सो इंडियन डाएटचा हा एक मेजर चॅलेंज आहे की आपल्या डाएटमध्ये बऱ्याचदा प्रोटीनच नाहीये. जे आहे ते कार्ब आहे, फॅट आहे किंवा फायबर आहे. आणि प्रोटीन हा मसल बिल्डिंगसाठी फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे. बरं, असं नाहीये की आपल्या पूर्वीच्या काळच्या आहारामध्ये प्रोटीन नव्हतं बरं का. मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही पूर्वीच्या तुम्ही रेसिपीज घ्या, भाज्या या पीठ पेरून असायच्या. त्याच्यामध्ये डाळिंबच्या ह्याच्यातून. आजकालच्या मुलांची आवडती भाजी कुठली? पीठ पेरताच येत नाही त्याच्यात. तीही पेरून करतात आणि ते अतिशय सुंदरही लागते. पण बघा, मग पीठ पेरून भाज्या करायला पाहिजे कारण त्यांनी प्रोटीन जातं. सो मी सगळ्यांना काय सांगतो की समोर ताट आलं की पहिले मनात विचारायला पाहिजे की माझ्या ताटात प्रोटीन काय. कारण प्रोटीन हा एक मसल मास बिल्डिंग साठीचा फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे. नॉट ओनली दॅट, प्रोटीननी ना सटायटी राहते, हा, लगेच भूक नाही लागत. जर तुम्ही हायली प्रोसेस्ड फूड खाल्लं ना तर तुम्हाला बघा दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर थोडीशी अशी गुंगी येते किंवा झोप येते. गोड खूप खाऊन बघा किंवा मुंजीचं बारशाचं लग्नाचं जेवण करून बघा, त्याच्यानंतर मस्त ताणून द्यावीशी वाटते कारण इट इज हायली कार्ब रिच. त्यांनी तो एक डोपामिन किक बसतो. तो हायली प्रोसेस खाल्लं ना तर झोप येते आपल्याला किंवा असं लिथार्जी येते, थकवा येतो, कंटाळा, काही करू नये असं वाटतं, काही करू नये असं वाटतं. सो आपल्याकडे जे सांगितलेलं आहे शास्त्रात ना की सात्विक फूड, तामसिक फूड, हे सत्य आहे. आहारात ना आपल्या एनर्जीज डिसाइड होतात. त्यामुळेच आपल्याकडे शास्त्रीय दृष्ट्या म्हटलंय ना की एकदा इतकंच खा की उठल्यानंतर पुन्हा जर जेवायला बसलो तर खाता आलं पाहिजे. आपण इतकं पोट भरून हाणतो की त्याच्यानंतर आपल्याला मग लागते दुपारची वामकुक्षी. आणि आम्ही तर पुणेकर आहोत, 12 ते 4 बंद. आज आपण 12 ते 4च घेतोय. त्यामुळे आपल्या समोर येणाऱ्या प्लेट मधलं प्रोटीन काय आहे, कार्बोहायड्रेट काय आहे, फॅट काय आहे, फायबर काय आहे, हे जर आपण बघायला लागलो ना तर वी आर इटिंग माइंडफुली. देन वी कॅन कंट्रोल व्हॉट वी आर इटिंग और वी कॅन चूज व्हॉट वी वॉन्ट टू इट. हा, आता मी स्वतः स्वयंपाक करत नसल्यामुळे आय कॅनॉट डिक्टेट, पण तरीही मी म्हणू शकतो ना की आपण हे करूया का, किंवा आपण काय करू शकू जे प्रोटीन रिच असेल. उसळी आहेत खूप सुंदर सुंदर, आपल्या इतक्या उसळींची व्हरायटी तर कुठेच नाही. बाहेर काय खातात, मीठ असतं आणि ब्रेड असतो. आपल्याकडे आपण रोज वेगळा पदार्थ बनवू शकतो आणि तो प्रोटीन रिच असू शकतो. तुम्ही कॉन्टेस्ट घेऊ शकता या पॉडकास्टसाठी. आम्ही नुकताच प्रोटीनवरचा एक एपिसोड केलाय. अरे वा. तो अपलोड व्हायचा आहे, पण अगदी म्हणजे तो डेडिकेटेड होता प्रोटीन या विषयावरती होता तो. आपला हा पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांनी इथे प्रोटीन विषयीचा एपिसोड जाऊन बघायला हरकत नाही. काम करायला बसलंय, कंटाळा आला, टाक तोंडात, ते तोंडात टाकणं जसं ते हार्मफुल आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सी, फिजिओलॉजिकली तोंडात टाकणं ही अफ्लुएन्सची स्टेट आहे. म्हणजे माझ्या वजन कमी करण्याचे जे मी वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स घेतो तिथं मी म्हणतो लोकांना
की आपल्याकडे ना आता इतकी सुबत्ता आहे की कुठल्याही घरी जा आणि फ्रीज उघडा, फ्रीज भरलेला आढळेल. फ्रीज पुढची गोष्ट झाली. डायनिंग टेबलवर डबे ठेवलेले असतात आणि ते डबे उघडले तर त्याच्यात फरसाण असतं. खरंय. त्यामुळे मला किंवा घरातल्यांना ही सवय आहे, भूक लागली की काय करायचं, डबे धुंडाळायचे. नक्की काही ना काहीतरी हार्मफुल मिळणार आहे, प्रोसेस्ड मिळणार आहे, पॅकेट मिळणार आहे. आणि त्यामुळे द अमाऊंट ऑफ कॅलरीज विच वी कन्झ्युम वर्सेस द अमाऊंट ऑफ कॅलरीज वी आर इटिंग याच्यात प्रचंड तफावत, आणि ती तफावत क्युम्युलेटिव्हली ऍड होत जाते. पण मग इथे पूर्वीच्या काळी म्हणजे आपले आई वडील किंवा आजी वगैरे त्यांच्या अजून एक पिढी आधीचे वगैरे त्यावेळेला पद्धत कशी होती, त्यावेळेला हे पॅकेज फूड तर जवळपास नव्हतंच. ते घरी करून ठेवायचे, चिवडे असायचे, तहान लाडू, लाडू, एखादा बेसनाचा लाडू वगैरे असायचा, किंवा मग चिवडा असायचा, भडंग असायचं, किंवा मेथकूट लावलेले पोहे असायचे. तर हे जे म्हणजे आपण आता म्हटलं की असं काही खायचं नाही पॅकेज फूड, तर ते यांनी रिप्लेस करता येतं का? परत त्याच्यातही तोटे आहेत काही? फरक आहे, मी सांगतो फरक तो, आणि तुम्हाला तो लक्षात येईल. म्हणजे मला या मोमेंटला लेबल्स या एका महत्वाच्या विषयाला टच करायला हवं. आपण जे मार्केटमध्ये जातो किंवा बाजारमध्ये जातो आणि ज्या गोष्टी घेतो त्यातल्या ज्या सगळ्या पॅक्ड गोष्टी घेतो ना, त्याची लेबल्स आपण जरूर वाचावीत असं मला वाटतं. ह्या सगळ्या प्रोसेस्ड फूड्स मध्ये सॉल्ट असतं, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की जे काही हे फूड ड्राईव्ह होत आहे आपल्या घराघरांमध्ये त्याच्यात आयदर सॉल्ट आहे किंवा शुगर आहे. आपल्याकडे जे घरी बनवलेले पदार्थ होते ना ते टिकवण्यासाठी म्हणून त्याच्यात सॉल्ट फक्त लोणच्यांमध्ये असायचं, पण बाकी गोष्टी संपून जायच्या ना, मग त्या पुन्हा बनवल्या जायच्या, ताज्या बनवल्या जायच्या, त्यामुळे त्याच्यात कधीच सॉल्ट नसायचं. शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होण्यासाठी सॉल्ट हा एक महत्वाचा फॅक्टर. सो तुम्ही जर प्रोसेस्ड खात असाल तर तुम्ही सॉल्ट खाताय, तुम्ही सॉल्ट खात असाल तर वॉटर रिटेन्शन होणार आहे, वेट गेन होणार. अच्छा, म्हणजे असं त्याचं हे आहे. करेक्ट. किंवा सॅच्युरेटेड फॅट्स हे या सगळ्या प्रोसेस्ड फूड मधून येतात. आपल्या घरी पदार्थ सॅच्युरेटेड फॅट मध्ये कधीच बनवले जायचे नाही. कुठलाही तळणीचा पदार्थ असेल तर तो आपल्याकडे तुपात, घरच्या बनवलेल्या तुपात बनवला जायचा. पूर्वी तेल कुठे होतं जास्त, आणि असलं तर ते स्वतः घरी बनवून काढलेलं तेल असायचं. आता जे आपल्याला मिळतं तो डालडा आहे, आणि तो जो सॅच्युरेटेड फॅट असेल तर अगेन इट इज गोइंग इन टू फॅट डिपॉझिशन. पण घरी आपण ही जी तेलं आणतो म्हणजे दाराचं शेंगदाणा तेल किंवा सनफ्लॉवरचं वगैरे, ही तेलं किती आहेत? त्याची जी तेलं आपण आणतो ना ती डबल फिल्टर्ड म्हणजे हायली प्रोसेस्ड. द मोर प्रोसेस्ड फूड वी ईट द मोर इट इज गोइंग टू गेट ऍब्सॉर्ब. The more it is going to get absorbed, the more it is going to get converted to fat in our body. त्यामुळे आता घाण्याच्या तेलाची हे सुरू झालेले की कमीत कमी ते प्रोसेस्ड असावं, किंवा त्यामुळे आपण जर मॉलमध्ये जाऊन तेल घेत असो तर ते फिल्टर्ड नसावं. तशी तेलं मिळतात आपल्याकडे, पण ती जास्त चालत नाही, कारण जितका फायबर ऍड होईल ना तितकं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. आपल्या शरीरामध्ये फायबर जर मिक्स असेल तर गोष्टींचा जो रिलीज आहे तो ग्रॅज्युअल होतो, आणि तो जर रिलीज ग्रॅज्युअल झाला तर सटायटी लॉंगर राहते, पुन्हा भूक लागत नाही, आणि ऍब्सॉर्प्शनही हळू होतं. आणि फायबर इज व्हेरी गुड फॉर गट हेल्थ. बरेच जे आपण आज कॉन्स्टिपेशनचे इन्सिडेन्सेस बघतो आहे, प्रमाण वाढल्याचं बघतोय, त्याचं कारण लॅक ऑफ फायबर आहे. वी आर इटिंग मोर अँड मोर प्रोसेस्ड फूड, अँड बिकॉज वी आर इटिंग मोर अँड मोर प्रोसेस्ड फूड देर इज नो फायबर इन द डायट, सो देर इज इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ कॉन्स्टिपेशन. पण मग त्याचा ओबेसिटीशी म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की मोर प्रोसेस्ड फूडच्या इंटेकमुळे फायबरचं प्रमाण कमी होत आहे, तर त्याचा अगेन ओबेसिटीशी परत संबंध असेलच ना काहीतरी? आपल्याला माहिती आहे ना, बरेच डॉक्टर फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर वेट लॉस जेव्हा पेशंट्सना देतात, डायबिटिक पेशंट्समध्ये, तेव्हा त्याच्यात फायबर असतं. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट मेडिकेशन विच इज यूज्ड इज अ फायबर विच बेसिकली रिटेन्स द फूड इनसाइड द ल्युमेन ऑफ द बॉवल. सो त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. ऍब्सॉर्प्शन कमी झालं की वेट लॉस होतो. सो फायबर हा एक फार महत्वाचा आस्पेक्ट आहे वेट लॉस मध्ये. माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या एका व्यक्तीने विचारलेला प्रश्न आहे की ह्याचा स्ट्रेसशी पण संबंध आहे, वजन वाढणं कमी होणं बेसिकली. आणि जेव्हा स्ट्रेस तुम्हाला म्हणजे तुमच्या कॉर्टिसॉल लेवल्स हाय असतात
तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप रिगरस एक्सरसाइज करता येत नाही. कारण तुम्ही खूप जर हे केलं म्हणजे पळलात किंवा हार्ड याचा एक्सरसाइज केला खूप हाय ज्याला म्हणता येईल म्हणजे खूप जास्त प्रमाणात, तर बॉडी त्याला पण एक ऍज अ फॉर्म ऑफ स्ट्रेस घेते आणि त्याच्यामुळे तो वेट लॉस किंवा फॅट्स बर्न होणं हे होतच नाही प्रत्यक्षात. तर हे कितपत हे आहे म्हणजे असं आहे का काही? बरं झालं आता हा प्रश्न ह्या वेळेला आला, कारण मला असं वाटतं की थोडंसं आपलं डिस्कशन खूपच सायंटिफिक होतंय, तर थोडं लायटर साईडला आपल्याला जाता येईल. ज्यांनी कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे ना, आय थिंक ही ऑर शी इज ट्राइंग टू फाइंड एन एक्सक्यूज आउट ऑफ एक्सरसाइज. इन अवर बुक्स इट इज सेड द बेस्ट इन्शुलिनोगॉग. इन्शुलिनोगॉग म्हणजे काय, तर इन्शुलिन सारखं काम करणारी गोष्ट. द बेस्ट इन्शुलिनोगॉग फॉर पेशंट्स ज्यांना डायबिटीस असतो त्यांना आपण इन्शुलिन देतो इज एक्सरसाइज. आम्ही बऱ्याच सायकोलॉजिकल इश्यूज असणाऱ्या पेशंटना ऍज अ प्रिस्क्रिप्शन एक्सरसाइज ऍडवाइस करतो. का, तर एक्सरसाइज गिव्स डोपामिन रिलीज. आणि स्ट्रेस साठी मला विचाराल तर द बेस्ट वे टू डील विथ स्ट्रेस इज एक्सरसाइज. इमोशनल स्ट्रेस असेल तरी पण, टेन्शन असेल तरी, हो जरूर जरूर. कारण इमोशनल स्ट्रेसमध्ये जो कॉर्टिसॉल रिलीज होत असतो तो कॉर्टिसॉल रिलीज एक्सरसाइजने रिप्लेस होतो. So there are two kinds of stress a human body can take. One is a negative stress, the other is a positive stress. Exercise is a positive stress. हा, मी असं म्हणेन की तुम्ही डोंट डू अ कॉम्पिटिटिव्ह एक्सरसाइज. काय होतं, ज्या व्यक्तींना स्ट्रेस घ्यायची जर टेंडन्सी असेल किंवा त्यांचा स्वभाव असेल तर ते एक्सरसाइज मध्येही कॉम्पिटिशन आणतात. तिथे जर तुम्ही तुलना आणली की मी इतके रेप्स करतोय, मी इतकं करतोय आणि तो इतकं करतोय, तर मग तो एक्सरसाइज बाजूला राहतो आणि स्पर्धा चालू होते. त्यातनंही तुम्ही आनंद नाही. हा, तर स्वानंदासाठी केला जाणारा व्यायाम जर तुम्ही करत असाल तर तो नक्कीच स्ट्रेस बस्टर आहे. असं त्यांनी नक्कीच तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. म्हणून मी बऱ्याच माझ्या पेशंट्सना कन्सल्टमध्ये हिस्ट्रीत विचारलेलं आहे की व्हॉट वॉज द प्रेफर्ड स्पोर्ट्स इन युअर चाइल्डहुड. आणि यू विल बी सरप्राइज टू नो आजकालच्या काळात मोर दॅन 50% ऑफ पेशंट्स से नन. आपल्या लहानपणात आपण कुठला व्यायामच किंवा स्पोर्ट्सच जर एक्सप्लोर केला नसेल तर देन इट इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर अस टू स्टार्ट देम ऑन वेट लॉस. कारण देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड एज मसल मेमरी. लहानपणी म्हणजे वयाच्या 8-10 वर्षापासून ते 15-20 म्हणजे साधारण 5वी ते 12वी हा जो वयोगट आहे, या वयोगटात जर आपल्या मुलांनी कुठला ना कुठला स्पोर्ट्स एक्सप्लोर केला असेल तर दे बिल्ड अ मसल मेमरी. आणि ती जी त्यांची मसल मेमरी आहे त्या मसल मेमरीचा आम्हाला नंतरच्या त्यांच्या आयुष्यात वेट लॉससाठी खूप. पण फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली मी असं बघितलेलं आहे की बऱ्याच भारतीय स्त्रियांमध्ये त्यांच्या स्कूल डेजमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्पोर्ट्स एक्सप्लोर केलेला नसतो. फॉर देम टू मेक अस इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स इज अ चॅलेंज. मग आम्हाला त्यांना सांगायला लागतं की मग बघा तुम्हाला कुठला व्यायाम आवडतो. कारण मग आपल्याकडे मग सगळ्यात सोपा व्यायाम तर आहेच ना, नॅशनल स्पोर्ट्स इंडियाचा वॉकिंग. मग मोस्ट ऑफ देम लीन ऑन वॉकिंग. माझी हरकत नाही, तुम्ही जर चालणं व्यायाम म्हणून करणार असाल तर हरकत नाही, पण वेट लॉस साठी जर तुम्ही चालणं करणार असाल तर देर आर सर्टन चॅलेंजेस. एस्पेशली तुम्ही वेट लॉस समजा जास्त वजन असताना करणार असाल, म्हणजे 100 किलोच्या माणसाने जर चालण्याचा व्यायाम सुरू केला तर 9 out of 10 सिच्युएशन्स ही विल इंज्युअर हिमसेल्फ. कुठेतरी गुडघ्याचे, पाठीचे, खुब्याचे, मणक्याचे त्रास सुरू होणार. त्यामुळे वजन जास्त असेल तर कुठला व्यायाम करावा ह्याचं शास्त्र आहे. वजन कमी करण्यासाठी कुठला व्यायाम करावा ह्याचं शास्त्र. व्यायामावर आपण एक वेगळा पॉडकास्ट करू शकतो. चालणं हात जर हे घेतला आपण समजा तर एक नॉर्मल आपण एक आता खूप एक्स्ट्रीम नको जायला, ज्याचं असं 70 ते 80 किलोच्या याच्यामध्ये वजन आहे आणि ज्याला वजन कमी करायचं एक हेल्दी हे होण्यासाठी काही कुठले लाईफस्टाईल डिसिजेस मागे चिकटू नयेत म्हणून, तर आयडियली हे जे 10,000 स्टेप्स हे आहे पेडोमीटरवर आपण हे करतो. किंवा चालण्यामध्ये पण असं असतं की काही जणांचं असं असतं की मी स्टॉपपर्यंत चालत जाते, मग तिथून मी जिना उचलून चढून पुन्हा उतरते, ईस्टकडनं वेस्ट, वेस्टकडनं ईस्ट, मग तिथून मी परत घरी पायी चालत जाईन. पण हा जो आहे हा वेट लॉसच्या दृष्टीने उपयोगी पडतो का, किंवा कॅलरीज बर्न करण्यासाठी का त्याच्यासाठी तुम्ही
जिम मध्ये जाऊन किंवा याच्यावर म्हणजे तुमचा ट्रेडमिल आहे त्याच्यावरच चालायला पाहिजे, किंवा घरात काही वेळेला चाललं जातं, स्पेशली खूप पाऊस असतो, बाहेर पडणं शक्य होत नाही, मग थोडं ह्या आम्हाला काही तुम्ही सांगितलं. सो चालणं फारच छान. बऱ्याचदा आपल्याकडे लोक चालत नाहीत, फिरायला जातात. तर फिरणं म्हणजे कसं असतं, एकतर सोबत बायको असते त्यामुळे मग फिरणं कमी आणि गप्पा जास्त असतात किंवा वाद जास्त होतात, फिरणं होतच नाही त्याच्यात. सगळ्याचा सगळ्याचा बॅकलॉग. त्या गप्पा पण खूप इंटरेस्टिंग असतात. एखादं कपल तुमच्या बाजूने झालेलं असेल तर ते आम्ही बघतो, आम्ही कधी फिरायला जातो त्यावेळेला. त्यामुळे चालायचं असेल तर मी म्हणेन की तोंडाचा व्यायाम तेव्हा करू नका. चालताना तुम्हाला दरदरून घाम फुटण्या इतक्या वेगाने तुम्हाला चालता यायला पाहिजे. किंवा आजकाल सगळ्यांकडे स्मार्टवॉच असतात, तर तुमचा हार्ट रेट हा 120च्या पुढे तरी गेला पाहिजे, इतकं तुमचं चालायची गती ही फास्ट पाहिजे. सो देन यू आर डुईंग अ कार्डिओ एक्सरसाइज. एक्सरसाइजचे खूप प्रकार असतात ज्याच्यात स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलिटी या तिन्ही गोष्टींवर काम करायला लागतं. सो चालणं, पळणं, सायकलिंग हे कार्डिओ एक्सरसाइज, कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइज, म्हणजे त्याच्यात हार्टचा आणि श्वासाचा व्यायाम जास्त होतो. ट्रेकिंग, जिमिंग, स्विमिंग हे स्ट्रेंथ रिलेटेड एक्सरसाइजेस आहेत, त्याच्यात आपल्या मसल्सना चांगलं बळ मिळतं. आणि तुम्ही हे जे सांगत होतात की मी जिने चढते किंवा मी घरातल्या घरात भरपूर गोष्टी, ह्याला शास्त्रीयदृष्ट्या एक खूप सुंदर टर्म आहे, त्याला नीट म्हणतात. नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. आपल्याकडे बऱ्याच जणांची अशी पद्धत आहे की ते व्यायाम म्हणून सकाळचा 1 तास विशेष काढून ठेवतात, तेव्हा व्यायाम करतात आणि त्याच्यानंतर उरलेले 23 तास ते बैठे काम करतात. सो शरीराला एक स्पाइक मिळतो इन्क्रीज रेटचा, पण त्याच्यानंतर तो एसी मध्ये बसून जर राहिला तर त्या व्यायामाचा 0 फायदा होतो. त्यामुळे मग हे जी मंडळी आहे जी सकाळचा 1 तास व्यायाम करतात आणि पुढचे 23 तास ऑर्डरी सोडतात, म्हणजे मी घरी आलो तरी मी मुलाला सांगेन मला रिमोट आणून दे, बेल वाजली तर मी मुलाला सांगेन दार उघडून दे, कामाला जायचं असेल तर गाडी माझ्या जिन्यापासून ऑफिसच्या जिन्यापर्यंत असेल, मग तिथे लिफ्ट असेल. सो सकाळचा 1 तास व्यायाम सोडून मग बाकी नीट काहीच होत. त्यामुळे बीएमआर हाय लेवलला मेंटेन राहत नाही. त्यामुळे तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह दिवसभर असणं फारच महत्वाचं आहे. आणि व्यायामामध्ये ही स्ट्रेंथ, स्टॅमिना, फ्लेक्सिबिलिटी या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे फक्त वॉकिंग डेफिनेटली नॉट गुड, त्याच्याबरोबर मसल स्ट्रेंथनिंगवरही काम करायला पाहिजे. आणि मसल स्ट्रेंथनिंग करणं फार अवघड नाही. आपल्या शरीरातल्या लार्ज मसल्सवर फोकस करण्यासाठी फार रॉकेट सायन्स नाही किंवा फार अवघड व्यायाम करायला लागत नाही. ते फोकस केलं तर 2 दिवस वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग म्हणेन, 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि 1 दिवस योगा जो फ्लेक्सिबिलिटीसाठी असतो. सो स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलिटी या तिन्ही गोष्टींवर काम होऊ शकतं. त्याच्याशिवाय ज्यांचं वय वाढतं आहे, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांनी कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स ह्या 2 गोष्टींवर पण काम करायला. कोऑर्डिनेशनवर आणि बॅलन्स का, तर तुम्ही बघाल तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणारे सगळ्यात जास्त आजार हे पडण्यामुळे होतात. ते कुठेतरी चाललेले असतात, समोरून काहीतरी वाहन येतं किंवा त्यांचा तोल जातो आणि ते पडतात आणि फ्रॅक्चर होतं. सो जर कोऑर्डिनेशन आणि बॅलन्सवर काम केलेलं असेल तर ज्येष्ठ नागरिकांमधले होणारे हे अपघात टळू शकतात किंवा त्यातनं होणारी इंजुरी कमी होऊ शकते. त्यामुळे व्यायाम हे डेफिनेटली एक अतिशय इंटरेस्टिंग महत्वाचं शास्त्र आहे. बरं असं आहे ना की हे जे 10,000 स्टेप्सचं प्रकरण आहे तर लोक वर्षानुवर्ष 10,000 स्टेप्स करतात. आणि ह्युमन बॉडी इज व्हेरी स्मार्ट, इट वर्क्स ऑन इकॉनॉमायझेशन. शरीराला कळलं की मला आज 10,000 स्टेप्स करायचे तर पुढच्या वेळेला तो तेवढी एनर्जी घालवत नाही त्याच्यात. तो म्हणतो हा ठीक आहे, हे आता जरा आपण वाचवून करूया. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शरीराला व्यायामात ऍक्टिव्ह ठेवावं लागतं, फार गरजेचं आहे. 4:30 ते 7:30 ह्या वेळेतली जी हंगर आहे ना ती 10 पैकी 9 वेळेला मानसिक हंगर असते. आणि ही मी बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्यांच्याच बाबतीत ही बघितलेली आहे. कितीतरी ऑफिसमध्ये हा सगळ्यात व्हल्नरेबल पिरियड असतो जेव्हा सामोसा, बटाटे वडा, चिवडा, नावानी मलाच तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे, हे पदार्थ कन्झ्युम केले जातात. तो या हंगरला डील करायच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगू शकतो.